अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व कडन त्यानं परत एकदा सिद्ध करून दाखवलं. थांबलोय म्हणजे मी अजून काय संपलो नाही. अजून तीच रग, तोच जोश आणि तीच दहशत अंगे असा गावठ्या बैलाचा देवदूत बकासुराने त्याला मोलाची साथ लाभली. मुंबईचं रॉकेट म्हणून ज्याला संबोधलं जातं. बापाच्या अंगातलं गुण पोराच्या अंगात उतरलं असा घोटकरांच्या मोठ्या सर्जाचा पोरगा, घोटकरांचा सर्जा. या फाटेचं वैशिष्ट्य आणि त्या बैलाचं सुद्धा वैशिष्ट्य, बैल कधी आतापर्यंत या फाटीवरती आलाय आणि बिगर गुलालाचा गेला नाही असं एकही मैदान झालं नाही. असं निमसोड गाव आणि हा बकासूर बैल या दोघांचं एक गमक आहे. तिसऱ्या पर्वाचं तिसरं मैदान संपन्न होतंय बडे बाबांचं. पहिल्या पर्वाच्या बंदीच्या नंतर पहिल्या पर्वात सुद्धा याच बकासूरने 1 नंबरचा मान पटकवला होता. दुसऱ्या पर्वात सुद्धा 1 नंबरचा मान पटकवला होता. आणि बंदीनंतरचं तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वात सुद्धा याच बकासूरने करिश्मा केला. ते जर रेकॉर्ड फक्त तोच मोडू शकतोय. गावठ्या बैलाचा देवदूत म्हणजे बकासूर. आणि या बकासूरनं सिद्ध करून दाखवलं की गावठ्या बैल सुद्धा काय करू शकतो. असंख्य जणांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय. आणि पडतीच्या काळामध्ये जे या ठिकाणी साथ देतात तेच खऱ्या अर्थाने सगळेचे सोयरे. त्यातलेच एक दैवत शेत गोवेकर लोणंद. माणसांचं प्रेम त्याच्यावरती आहे. अर्ध मैदान त्या बैलाच्या मागे गेलेलं आहे. तो संघर्ष योद्धा आहे. 1.5 वर्षाचा संघर्ष बकासूरगत त्याचा सुद्धा आहे. मी स्टेजवरती असतोय परंतु 1.5 वर्षात गाडी कधी मध्ये निघली नाही. सेमीला करेलाच परंतु आज योगा एक तास आत आलं. फायनलचा मानकरी ठरला आमचा असा संघर्ष योद्धा रहमान. आणि बडे बाबा केसरी मैदानातला हॅट्रिकचा मानकरी. सलग 3 वर्ष बैलानं 1 नंबरचा मान पटकावला. श्री नासाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव या गाडीचा याही वर्षी 1 नंबरचा मान मिळाला.